तर या अगोदर आपण दगडी कोळसा, त्यानंतर LPG, CNG आणि खनिज तेल या संदर्भात माहिती घेतलेली आहे. आज आपण बोलायलो जीवाश्म बद्दल. आता हे जे जीवाश्म आहे तर यामध्ये दोन शब्द आहेत. एक आहे जीव आणि दुसरा आहे अश्म. जीव या शब्दाचा अर्थ असतो सजीव सृष्टी. कारण आपल्याला माहित आहे की सजीव सृष्टी असणारा एकमेव जो ग्रह आहे तो कोणता आहे? पृथ्वी. आणि ही जी सजीव सृष्टी आहे तर याची सुरुवात ही पृथ्वीच्या निर्मिती, त्यानंतर इथं तयार झालेलं वातावरण आणि त्यानंतर सुरुवातीचे सजीव ग्रह तयार झाले पाण्यामध्ये, त्यानंतर एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव आणि प्रचंड विविधता येत गेली आणि आज पृथ्वीवर काय आहे? एक सजीव सृष्टी आहे. बरोबर. अश्म जे आहे त्याचा सरळ सरळ अर्थ आहे दगड. कारण इतिहासाचे आपण 3 टप्पे करतो: अश्मयुगीन, मध्ययुगीन आणि प्राचीन. तर त्यावेळेस तुम्हाला अश्म म्हणजे काय तर दगड, म्हणजे माणूस जेव्हा गुहेमध्ये राहायचा तर त्यावेळेस हा शब्द झालेला आहे तुम्हाला. आणि जीव आणि अश्म म्हणजे काय? आपण जेव्हा हे जमिनीखाली, भूगर्भाखाली ज्या काही नैसर्गिक हालचालीमुळे जी उलथापालथ झालेली आहे आणि बरेच सजीव हे जमिनीखाली गाडल्या गेले, त्यांच्यापासून आपल्याला खनिज तेल, दगडी कोळसा, बरोबर, अशी खनिजे मिळाली. परंतु हे होत असताना काही अवशेष सुद्धा या प्राण्यांचे जे ठसे असतील, खुणा असतील, या आपल्याला आज सुद्धा अभ्यासासाठी अवेलेबल आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं डायनोसॉर असेल तर डायनोसॉरचे जे अवशेष असतील, त्याचे ठसे, त्याची खुणा हे आपल्याकडे काय आहेत? जेव्हा आपण काय करतो, जमिनीमध्ये खाणकाम करतो आणि अशा वेळेस जर काही अवशेष सापडले त्यांचा आपण अभ्यास करतो. आणि म्हणून हे जे अवशेष आहे कशाचे आहेत? सजीवांचे. त्यावेळेस त्यांची रचना कशी होती तर याचा अभ्यास करण्याचं एक माध्यम आहे आणि यांना काय म्हणायचं? जीवाश्म. लक्षात आलं? मग जीवाश्म शब्द हा कसा तयार झालेला आहे तर त्यानंतर सेकंड टॉपिक मध्ये पाहू आपण CNG. आता 2 प्रकारचे नैसर्गिक वायूचे प्रकार पाहिले आपण. एक आहे CNG, त्याला आपण म्हणतो कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, आणि दुसरा आहे LPG, लिक्विड पेट्रोलियम गॅस. पैकी हा जो CNG आहे त्याची काही वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की CNG जो गॅस आहे हा सहज पेट घेतो. म्हणजे हा जो गॅस आहे तर याचं ज्वलन होण्यासाठी फार काही वेगळं करायची गरज आहे का? नाही. म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला माहित आहे की ज्वलनासाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची. आणि त्यामुळं सहज पेट घेणारा हा CNG आहे. दुसरं म्हणजे पहा, आता आपण जर लाकूड जाळलं तर काय शिल्लक राहतो? कोळसा, म्हणजे घन कचरा शिल्लक राहिला. बरोबर आहे का? कोळसा जरी जाळला तर काय शिल्लक राहते? राख. म्हणजे असे अनेक पदार्थ आहे की ज्यांचं ज्वलन केल्यावर काय शिल्लक राहतो? कचरा शिल्लक राहतो. त्याला आपण घन कचरा म्हणू. परंतु CNG जेव्हा पेट घेतो त्यानंतर कोणताही कचरा राहत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तिसरं, कमी प्रमाणात CO2 आणि H2O. आता एक लक्षात घ्या की कार्बन संदर्भात एक रिएक्शन कधी लक्षात ठेवायची की कार्बन जे आहे ना तर याचं जर पूर्ण ज्वलन झालं तर कशाची निर्मिती होते? कार्बन डाय ऑक्साईड. आणि याच कार्बनचं जर अपूर्ण ज्वलन झालं तर काय तयार होतो? कार्बन मोनॉक्साईड. CO म्हणजे काय? कार्बन मोनॉक्साईड. मोनो म्हणजे एक, त्याच्यावर नाव आहे त्याला मोनॉक्साईड. आणि तिथं ऑक्सिजन 2 आहेत. बरोबर आहे का? म्हणून याला नाव काय आहे? कार्बन डायऑक्साईड. डाय म्हणजे किती? 2 आणि मोनो म्हणजे 1. त्यावरून नाव आहेत. पहा, हे की नाही? लक्षात आलं ना? म्हणजे तुम्हाला जर मूलद्रव्यांची नावं माहित असेल तर त्यावरून तुम्ही संयुगाची नावं तयार करू शकता. आणि लक्षात ठेवायचं हे सांगितल्याप्रमाणे मोनो, मोनोचा अर्थ काय असतो? 1. डायचा अर्थ 2. ट्रायचा अर्थ 3. असं असतं ते. ओके. सो CO2 चं नाव काय आहे? कार्बन डायऑक्साईड. आणि CO चं आहे कार्बन मोनॉक्साईड. तर हे जे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा काही प्रमाणात जलबाष्प असेल
तर यांची सुद्धा जी निर्मिती आहे ही कमी, अत्यंत कमी प्रमाणात होते. कशामुळं? सीएनजीचं जर आपण पेटवलं, समजा सीएनजीचा जेव्हा वापर केला म्हणजे जास्त प्रमाणात प्रदूषण व्हायला का नाही. त्यानंतर प्रदूषके नाहीत. पहा, प्रदूषके ज्याला इंग्रजीमध्ये आपण पोल्युटंट्स म्हणतो. प्रदूषके म्हणजे काय बरं? प्रदूषण करणाऱ्या प्रत्येक घटकाला आपण काय म्हणू? प्रदूषके. लक्षात आलं का? जसं की वाहनांचा धूर, वाहनामधून धूर निघला किंवा कारखान्यामधून धूर निघला तर याच्यामुळे काय व्हायला? प्रदूषण. तो काय आहे? प्रदूषके आहे. बरोबर आहे का? म्हणजे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे जे विषारी वायू बाहेर पडतात याच्यामुळे काय व्हायला? प्रदूषण. म्हणून अशा घटकांना आपण काय म्हणायचं? प्रदूषके. काय वेळेस धूर, धूळ हे सुद्धा प्रदूषण करतात, ते सुद्धा काय झाली? प्रदूषके झाली. सीएनजीचं जर आपण बर्निंग केलं म्हणजे ज्वलन केलं तर अशा वेळेस जास्त प्रदूषकाची निर्मिती होते का? नाही. प्रदूषके नाही म्हणजे प्रदूषण नाही, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सीएनजीचं वैशिष्ट्य आहे की त्याची वाहतूक आपण सहज करू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे पाथरी आहे, तिथं काय आहे? सीएनजीचा पंप आहे. जसं की पेट्रोल पंप असतात तसे आता कशाचे पंप आले? सीएनजीचे. आणि आपल्याकडे बरीचशी वाहनं आहेत की ज्यामध्ये सीएनजी वापरला जातो, तर ते तिथं काय करतील? त्या गॅसच्या पंपवर जातील आणि तिथं गॅस काय करतील? ते भरून घेतील. म्हणजे त्याला आपण सहज वाहतूक करू शकतो असं हे गॅस आहे. त्यानंतर ज्वलनावर सहज नियंत्रण. म्हणजे जेव्हा वाहनांमध्ये किंवा अन्य ठिकाणी सीएनजी वापरला जातो ते लगेच भडका घेतो का? नाही. जेव्हा ज्या ज्या प्रमाणात आपल्याला लागतो त्या त्या प्रमाणातच तो काय होणार? त्या यंत्रातून बाहेर पडणार आणि सहज पेट घेणार. म्हणजे त्याच्या ज्वलनावर आपण काय करू शकतो? नियंत्रण करू शकतो, कंट्रोल करू शकतो. त्यानंतरच आहे एलपीजी. आता लिक्विड पेट्रोलियम गॅस. बरोबर. आता आपल्याला माहित आहे की जो पेट्रोलियम गॅस जो आहे ना, तर यापासून लिक्विड पेट्रोलियम गॅस कसा तयार करायचा? तर पहा, सर्वात अगोदर काय घ्यायचं? उच्च दाब, हाय प्रेशर. बरोबर आहे का? कारण पहा, स्थायू जे आहेत, स्थायू पदार्थ यांना निश्चित आकार आणि आकारमान असतो, ते बदलता येतो का? नाही. त्यानंतर द्रव जे आहे, द्रवाला आकार आहे का? नाही, पण आकारमान असतो. ज्याच्यामध्ये टाकलं तसे ते आकार घेतात. पण वायू असे आहे की ज्यांना आकार पण नाही आणि आकारमान पण नाही. म्हणजे त्याच्यावर जर आपण प्रेशर टाकला, दाब टाकला, तर त्याचा आकार आपण काय करू शकतो? कमी करू शकतो. म्हणजे त्याला आपण कॉम्प्रेस करू शकतो. काय करू शकतो? कॉम्प्रेस. कॉम्प्रेस करणं म्हणजे काय? कमी जागेमध्ये, है ना. समजा एवढा गॅस आहे, समजा आपण एक व्हेसल घेऊ, सिलेंडरचा गॅस आहे समजा, आहे की नाही. तर ते गॅस सिलेंडर मध्ये कसा भरतात बरं? आपल्या रूम एवढा गॅस सुद्धा सिलेंडर मध्ये का भरता येतो? कारण त्याला काय केलं जातं? कॉम्प्रेस केलं जातं. त्याच्यावर काय टाकला जातो? दाब. म्हणजे उच्च दाबामध्ये, उच्च दाबामध्ये इथं व्ही लिहिलं मी. व्ही म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान. आहे त्याच्यापेक्षा किती पट कमी करू शकतो आपण त्याचा आकार? 240 पटांनी कमी. कारण इथं छेदामध्ये आहे, अंशामध्ये आहे का 240? नाही. म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस जे आहे त्याला आपण किती पट त्याचा आकारमान कमी करू शकतो? किती पट करू शकतो? 240 पट. जर त्याचा आपण आकार कमी केला, त्याच्यावर प्रचंड दाब टाकून, तर निश्चितच त्याचं रूपांतर हे द्रव अवस्थेमध्ये होतं. कशामध्ये? द्रव अवस्थेमध्ये. आणि द्रव अवस्थेमधला हा जो एलपीजी आहे त्याच्यामध्ये कोणता घटक किती प्रमाणात असतो हे महत्वाचं आहे. आता यामध्ये दोन घटक आहेत पहा. एक आहे प्रोपेन. बरोबर आहे का? याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी, C3H8 आणि ब्युटेन C4H10 असे दोन फॉर्म्युले सांगितले होते, जे की हायड्रोकार्बन्स आहे. तर यांचं प्रमाण किती असतं? 30 जसे 70. म्हणजे 30% प्रोपेन आणि 70% काय असतो? ब्युटेन असतो. आता हे झालं एलपीजी. पण आता कधी कधी काय होतं पहा, आपल्या किचन रूम मध्ये काय होतं, कधी कधी गॅस लिकेज होतो. तर लिकेज झाल्यावर वास येतो का तुम्हाला? कधी कधी आपल्याला कळतं ना. मग हे वास कशामुळे आला? हा प्रोपेन मुळे आला का ब्युटेन मुळे आला? त्याचं उत्तर आहे ते दोघांमुळे आलं का? नाही. त्याच्यामध्ये आणखीन एक घटक मिळवलेला असतो आणि त्याचं नाव आहे इथिल मरकॅप्टन. काय आहे? इथिल मरकॅप्टन. तर हा जो
घटक पदार्थ त्याच्यामध्ये टाकला जातो त्याला एक विशिष्ट प्रकारचा काय आहे, वास आहे. आणि त्या वासामुळे गॅसची गळती जी आहे, म्हणजे गॅस इकडे तिकडे पसरला तर नाही, हे आपल्या काय येऊ शकतं, लक्षात येऊ शकतं. येते लक्षात? म्हणजे आपल्याकडून चुकून जर गॅस चालू राहिला तर सहज जे लक्षात येतं त्याच्या मागचं कारण काय आहे, प्रोपेन किंवा ब्युटेन आहे का, नाही. ते तर त्याच्यामध्ये 30 ते 70 प्रमाणात असतात, परंतु त्याच्यामध्ये एक ऍडिशनल घटक इथिल मर्कॅप्टन हा काय केलेला असतो, ऍड केलेला असतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची गळती जी आहे ती सहज लक्षात येते. त्यानंतर आपण खनिज तेल आणि दगडी कोळसा तर पाहिलं, पण याचे साठे कसे आहेत बरं, मर्यादित स्वरूपात आहे. ते एकेकाळी काय आहे, संपणार आहे. पहा, मी तुम्हाला चॅप्टर चालूवरच सांगितलं होतं की खनिज तेल जे आहे हे पारंपरिक आहे, अपारंपरिक आहे का, नाही. पारंपरिक म्हणजे एकेकाळी ते संपणार आहे. लक्षात आलं का? मग आता हे संपणार जर असेल त्याला काय ना काय पाहिजे, पर्याय पाहिजे. जसं की आज आपण रेल्वे कशावर चालवतो, डिझेल दगडी कोळसा चालवतो, तर त्याला पर्याय काय, आता विजेवर चालणारे, बरोबर आहे का. मग तसं हे जे घटक आहेत, जसं की खनिज तेल ज्याला काय म्हणतो आपण लिक्विड गोल्ड, आणि दगडी कोळसा याला काय म्हणतो ब्लॅक गोल्ड. का म्हणत असतो बरं, काय लक्षात घ्या, नुसतं सोनं जे आहे सोन्यानंच पैसे होतात का, हे सुद्धा सोन्यासारखे आहे. पहा, दगडी कोळसा जे आहे त्याला ब्लॅक गोल्ड का म्हणलं, काळं सोनं, कारण पहा त्या दगडी कोळशापासून आपण काय करतो, वीज तयार करू शकतो, म्हणजे ते सुद्धा काय आहे, मौल्यवान आहे सोन्यासारखं. त्याच्यानंतर खनिज तेलला लिक्विड गोल्ड का केलं म्हटलं, कारण तोही गोल्ड सारखा पैसा द्यायला, कारण आपल्याला माहिती आहे आज पेट्रोल डिझेल 1-1 लिटर जरी घेतलं तर त्याचे दर तुम्हाला माहित आहे. म्हणजे याचा अर्थ खनिज तेलामुळे सुद्धा बऱ्याच प्रमाणात काय होतं, उत्पन्न आहे, म्हणजे ती सुद्धा कशी आहे, मूल्यवान वस्तू आहे. लक्षात ठेवायचं, खनिज तेलाला काय म्हणतात, लिक्विड गोल्ड, आणि दगडी कोळशाला ब्लॅक गोल्ड. आता याला पर्याय काय काय, पहिला पर्याय पहा, हायड्रोजन गॅस. पहा, निळ्या रंगाने जळणारा आणि प्रदूषण अतिशय कमी प्रमाणात करणारा गॅस कोणता आहे, हायड्रोजन. त्यानंतर आहे जैविक इंधन आहे, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बायोफ्युल. तर बायोगॅस तुम्ही ऐकलं असेल, ज्याच्यामध्ये मिथेन सारखा घटक समाविष्ट असतो. तर ही काय झाली, जैविक इंधने. त्यानंतर मिथेनॉल. आता पहा, मिथेनॉल जे आहे ना त्याला आणखीन एक नाव आहे, ते आहे पहा मिथिल अल्कोहोल. काय नाव आहे, मिथिल अल्कोहोल, हे सुद्धा नाव आहे त्याला. आणि या मिथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला जो आहे तो आहे CH3OH. लक्षात. तर हा मिथेनॉल, त्याला दुसरं नाव काय आहे, वूड अल्कोहोल. तर याचा सुद्धा आपण ज्वलनासाठी काय करू शकतो, वापर करू शकतो. त्यानंतर आहे इथेनॉल. इथेनॉलला दुसरं नाव आहे पहा इथिल अल्कोहोल. काय नाव आहे, इथिल अल्कोहोल. आणि जसं मिथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे तसाच इथिल अल्कोहोलचा सुद्धा फॉर्म्युला आहे C2H5OH. हे तुम्हाला पुढे होणार आहे, समजा सहज माहिती तो सांगितलं. तर मिथेनॉल ज्याला आपण वूड अल्कोहोल म्हणलो होतो, त्याचप्रमाणे इथेनॉल ज्याला इथिल अल्कोहोल सुद्धा म्हणतात, किंवा दुसरं नाव काय आहे ग्रीन अल्कोहोल. तर हे सुद्धा असे पर्यायी इंधन आहे की भविष्यात आपल्याला वाटलं की खनिज तेल आणि दगडी कोळसा हे संपू नये, तर आपण या पर्यायी इंधनाचा काय करायचा, वापर करायचा. तुम्हाला ऊसा संदर्भात माहित असेल की जे ऊस कारखाने असतात ना, तिथे इथेनॉल प्लांट असतं पहा, की ऊसाच्या मळीपासून आपण काय करू शकतो, इथेनॉल तयार करू शकतो. आणि काही देशामध्ये इथेनॉल जे आहे ना हे पेट्रोल मध्ये ऍड करून सुद्धा वापरता येतं. येते लक्षात. त्यानंतर शेवटी पाहू आपण जंगल संदर्भात. आता जंगल म्हणजे काय, की आपल्या आज माहित आहे की जिथं काय आहे, सजीव जे आहेत सजीवांना मुक्तपणे जगता येतं, बरोबर आहे का. त्या पूर्ण जागेला आपण काय म्हणतो, जंगल. म्हणजे जंगलाची व्याख्या सोप्या शब्दात करायची असेल तर तो काय आहे, नैसर्गिक अधिवास. अधिवास म्हणजे काय, राहण्याची जागा. मग तो नैसर्गिक अधिवास कोणाचा आहे, वनस्पतींचा आहे, प्राण्यांचा आहे आणि सूक्ष्म जीवांचा आहे. कारण सजीवांचे आपण 3 गट करतो, हे की नाही, ॲनिमल, प्लांट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. प्लांट म्हणजे
वनस्पती, ॲनिमल्स म्हणजे प्राणी, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, सूक्ष्मजीव. तर या सर्व सजीवांचा नैसर्गिक अधिवास अशी आपल्याला कशाची व्याख्या करता येईल, जंगलची. आता पृथ्वीवर जर पाहिलं आपण तर एकूण पृथ्वीमध्ये तुम्हाला माहिती आहे 71% भागामध्ये काय आहे, पाणी, आणि 29% भागामध्ये काय आहे. आता त्या 29 पैकी किती टक्के भागामध्ये जंगल आहे, 33% भागामध्ये काय आहे, जंगल आहे. आणि तुमच्या माहितीस्तव जगातलं सर्वात मोठं जंगल, ज्याला जगाची फुफ्फुसे म्हणतात, ते कोणतं आहे, अमेझॉन. बरोबर आहे का. तर अमेझॉन संदर्भात जर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, पहा, अमेझॉन नदी पण आहे आणि अमेझॉन जंगल पण आहे. जगातली सर्वात लांब नदी कोणती आहे, नाही, पण सर्वात मोठं पात्र कोणत्या नदीचं आहे, अमेझॉन. त्यामुळे मोठी नदी अमेझॉन आहे. परंतु मी नदीबद्दल बोललो का, नाही, जंगल बद्दल. तर जगातलं सर्वात मोठं जंगल कोण आहे, अमेझॉन. लक्षात ठेवा, जगाची फुफ्फुसे म्हणतात त्याला, लंग्स ऑफ द वर्ल्ड, हे की नाही. म्हणजे आपली जी पृथ्वी टिकलेली आहे किंवा आज पृथ्वीच्या अस्तित्वासाठी जंगल पाहिलं आपण खूप महत्वाचे आहे. आपण पाहिलं बघा जंगलाची कार्य काय आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की सर्वात मोठं जंगल जे पृथ्वीवर आहे ते कोणतं आहे, अमेझॉन. आता जंगलाची संरक्षण कार्य आपण पाहू. शेवटी पहिलं कार्य आहे भूपृष्ठावरील वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे. आता मला सांगा, जमिनीवरून जेव्हा पाणी वाहतं, वाहणारं पाणी महत्वाचं आहे का पाणी मुरणं महत्वाचं आहे. पाणी मुरलं तर काय वाढेल, भूजल पातळी वाढेल. पाणी मुरण्यासाठी काय आवश्यक असतं, जंगल. जिथं झाडच नाही त्या जमिनीमध्ये पाणी लवकर मुरतं का, नाही. म्हणजे हे पहिलं कार्य झालं. त्यानंतर मृदा धोपेला प्रतिबंध, सॉइल इरिजन, जमिनीची धूप होणे, हे ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे. पहा, तर काय होतं, पाऊस खूप जास्त पडला तर वाहणारं पाणी पहा तुम्हाला गडूळ रंगात दिसतं का, काय बरं ते गडूळ रंगाचं, त्याच्यामध्ये काय मिसळली, आणि मातीचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी किती वर्षाचा काळ लागतो, हजारो वर्षाचा काळ लागतो. मग मला सांगा, हजारो वर्षाच्या कालावधीनंतर 2.5 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर तयार होत असेल आणि तो जर वाहत्या पाण्यासोबत वाहत असेल तर मग सुपीक माती राहील का. याचा अर्थ काय झाला की आपण काय लावली पाहिजे, जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. कारण झाड लावल्यावरच आपण कोणाला वाचवू शकतो, मातीला. माती वाचली तरच पाणी जमिनीत मुरेल, भूजल पातळी वाढेल, आपल्याला वर्षभर पावसाचं पाणी जे आहे ते वापरायला भेटेल. म्हणून वृक्षारोपण करणं ही काळाची काय आहे, फार मोठी गरज आहे. वृक्षारोपण इतक्या मोठ्या प्रमाणात पाहिजे की असं वाटलं पाहिजे जणू काय आपण जंगल निर्माण केलं. कारण जंगल जर असेल तर जी मृदा धूप आहे त्याला काय होईल, प्रतिबंध. माती वाहून जाणार नाही, कारण माती जी आहे ही सहजासहजी तयार होत नाही. खडकाचं फार मोठं विदारण होतं. हजारो वर्षाच्या कालावधीनंतर त्या खडकापासून काय तयार होते, माती तयार होते. ही माती जर इतक्या मोठ्या नैसर्गिक प्रक्रियेने आणि इतक्या मोठ्या काळात तयार झाली असेल तर ती माती आपण कुठेतरी काय केली पाहिजे, वाचवली पाहिजे, तिचं संरक्षण केलं पाहिजे. तिचं संरक्षण म्हणजे कोणाचं संरक्षण केलं पाहिजे, आपण जंगलांचं, वनांचं संरक्षण केलं पाहिजे. त्याच्यामुळं झाडे जी आहेत ती आपण काय केली पाहिजे, जास्तीत जास्त प्रमाणात लावली पाहिजे. त्यानंतर जंगलाचं पुढचं काम आहे पाणी मुरणे. पाणी जमिनीत मुरण्यासाठी जमीन कशी पाहिजे, सच्छिद्र. आणि जमीन सच्छिद्र केव्हा असेल, जर तिथे वृक्षांचं प्रमाण, झाडांचं प्रमाण जास्त असेल. कारण त्याच्यामुळे जर पाहिलं आपण तर नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं. तुम्हाला माहितीये का, वनस्पती हवेतला नायट्रोजन वापरतात का, नाही. त्या मातीमध्ये ॲझेटोबॅक्टर, रायझोबियम असे काही जीवाणू असतात की जे हवेतला नायट्रोजन, नत्राचा पुरवठा कोणाला करतात, वनस्पतीला. तेव्हा वनस्पतीला पोषक घटक मिळतात, हे की नाही. माती पण कशी राहते, सुपीक राहते, फर्टाईल. याच्यासाठी पाणी मुरावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आवश्यक काय आहे, जंगल. त्यानंतर जे बऱ्याच वेळेस पूर येतात, पूर परिस्थिती पाहिलं असेल, पुरामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि वित्तहानी होते. हे नुकसान होऊ नये
तर पुरावर सुद्धा नियंत्रण करण्याचं काम कोणाचं आहे? पहा, जेव्हा एखादा पाण्याचा लोंढा झाडाकडे जाईल, झाड काय करणार? त्याचं विरोध करणार, त्याला रेजिस्ट करणार, त्याला विरोध करायला, म्हणजे त्याचं होणारं जे नुकसान आहे, म्हणजे पुरांसोबत है ना, जे पूर आहे, फार मोठा पूर आला तर त्याच्यासोबत फाईट करण्याची क्षमता कोणाची आहे? जंगलाची. फक्त अट काय आहे? त्या पुराच्या वाहणाऱ्या पाण्याच्या जवळपास काय पाहिजे त्याचा? नदीच्या पात्रामध्ये घनदाट जंगल जर असेल तर अशा वेळेस पुरावर काय येऊ शकतं? नियंत्रण सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर जंगलमुळे हवा थंड राहते, आणि हवा जर थंड असेल तर पाण्याचा जो बाष्पीभवनाचा वेग आहे तो सुद्धा कसा होईल? आता बाष्पीभवन म्हणजे काय? सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची काय होते? वाफ होते. बरोबर आहे का? याला म्हणतो आपण बाष्पीभवन. आणि जंगल जर जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कसा असेल? कमी. आणि त्यानंतर हवेतील वायूचे संतुलन.